बीडमधल्या राष्ट्रवादी भवनामध्ये दिवाळी निमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। रोहित पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीच्या भवनामध्ये हा कार्यक्रम होणार आहे। बीडमध्ये 30 ऑक्टोबरला जमावानं राष्ट्रवादी भवन जाळून टाकलेलं होतं आणि त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी दिवाळी पाडवा याच ऑफिसमध्ये साजरा करणार असल्याचं म्हटलं होतं आणि त्यासाठी रोहित पवार राष्ट्रवादी भवनामध्ये दाखल झालेले आहेत आणि दिवाळी पाडवा या ठिकाणी साजरा केला जातोय। महेंद्र मुधोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। महेंद्र, वृषाली 30 ऑक्टोबर दिवशी जमाव हिंसक झाला होता आणि त्या जमावानं बीडचं राष्ट्रवादी भवन जे आहे ते टार्गेट केलं होतं। राष्ट्रवादी भवन संपूर्णपणे आगीमध्ये भस्मसात झालेलं होतं आणि त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार जे आहेत ते इथं आले होते आणि त्यांनी राष्ट्रवादी भवन असेल इतर कार्यालय असेल याची पाहणी केली होती आणि त्यानंतर त्यांनी असं ठरवलं की याच जळालेल्या कार्यालयामध्ये राष्ट्रवादी भवनमध्ये मी पाडवा साजरा करणार आहे असं आश्वासन दिलं होतं आणि आज पाडव्याचा दिवस आहे। राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत रोहित पवार त्यांचं संपूर्ण जे कुटुंब आहे ते या ठिकाणी आलेलं आहे आणि त्याचबरोबर बीडचे जे आमदार आहेत राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर यांचं हे कुटुंब जे आहे पहिल्यांदाच राष्ट्रवादी भवन मध्ये आता दिवाळी पाडवा जो आहे साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतंय। 30 तारखेची जर घटना पाहिली तर अत्यंत विचित्र आणि क्रूर पद्धतीची ही घटना होती। त्यामध्ये सुदैवानं कुणाचीही जीवितहानी झालेली नव्हती आणि त्यानंतर मात्र बीडमध्ये एक दहशतीचं वातावरण झालं होतं। कुठेतरी हे दहशत संपावी, कार्यकर्ते जे आहेत पुन्हा एकदा पूर्वपदावर यावे, व्यापारी वर्ग जो आहे पूर्वपदावर यावं यासाठी रोहित पवारांनी हे पाऊल उचललेलं आहे। संदीप क्षीरसागरांनी देखील याला दुजोरा दिलेला आहे आणि दोघांनी मिळून राष्ट्रवादी भवन मध्ये सपत्नीक जे आहे कुटुंबासोबत ते आता जे आहे पूजा वगैरे आपल्याला करताना इथं पाहायला मिळते। थोड्याच वेळापूर्वी रोहित पवार आणि त्यांचं कुटुंब इथं दाखल झालेलं आहे। त्यांनी देखील सुरुवातीला इथली पाहणी केली, भयावह अवस्था त्यांनी त्यांच्या डोळ्याने पाहिली आणि त्यानंतर कार्यकर्त्यांना कुठेतरी धीर यावा, बीड पूर्वपदावर यावं यासाठी जे आहे रोहित पवार आणि त्यांच्या पत्नी त्यांच्या आई ज्या आहेत क्षीरसागर कुटुंब आहे ते आता इथं पूजा अर्चा आपल्याला करताना पाहायला मिळतंय आणि यानंतर कार्यकर्ते जे आहेत त्यांच्याशी आता ते संवाद साधणार आहेत। वृषाली, राष्ट्रवादीचे आणखीन कोणकोणते नेते या ठिकाणी उपस्थित आहेत? महेंद्र, वृषाली जर जर पाहिलं तर शरद पवारांचा गट आणि अजित पवारांचा गट याच्यामध्ये दुरावा आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र राष्ट्रवादीचे शरद पवारांचा जो गट आहे त्यापैकी केवळ जे आमदार आहेत संदीप क्षीरसागर यांचं कुटुंब इथं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र दुसरीकडे जर पाहिलं तर अजित पवारांचा जो गट आहे तो मात्र इथं आपल्याला पाहायला मिळणार नाही। कारण जर पाहिलं तर सगळीकडेच पाडवा देखील आपल्याला साजरा करताना पाहायला मिळतोय। मात्र राष्ट्रवादीचा प्रमुख नेता सध्या तरी कोण नाही, रोहित पवार आणि त्यांचं कुटुंब सध्या इथं आपल्याला पूजा अर्चा करताना पाहायला मिळतंय। नक्कीच तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। तर ही दोन दृश्य आपण पाहताय, शरद पवार यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी, गोविंद बागेमधली दृश्य आणि दुसरीकडे आपण पाहताय की बीडमध्ये जे राष्ट्रवादी भवनाची जाळपोळ करण्यात आलेली होती त्या ठिकाणी आता रोहित पवार यांच्याकडून दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं या ठिकाणी पूजा अर्चा केली जाते। बीडच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये रोहित पवारांकडून पाडवा जो आहे तो साजरा केला जातो। यावेळेला सहकुटुंब रोहित पवार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि संदीप क्षीरसागर हे सुद्धा सहकुटुंब या ठिकाणी आहेत। 30 ऑक्टोबरला बीडमध्ये जी जाळपोळ झालेली होती त्या जाळपोळीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे भवन जे आहे ते पूर्णपणे जाळण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर ज्या वेळेला रोहित पवार या ठिकाणी गेलेले होते त्यावेळेला त्यांनी असं म्हटलेलं होतं की दिवाळी पाडवा आपण याच ठिकाणी साजरा करू। याच्यानंतर या कार्यालयाची डागडुजी करण्यात आलेली आहे आणि या कार्यालयामध्ये आता दिवाळी पाडवा जो आहे तो साजरा केला जातोय। दुसरीकडे गोविंद बागेमध्ये दृश्य आपण पाहताय, ज्या ठिकाणी शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यामधून कार्यकर्ते या ठिकाणी गर्दी करतायत।